नमस्कार. मी डॉक्टर शुभांगी गोसावी. मनमानस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रायोगिक पद्धती या दुसऱ्या प्रकरणातील पहिला मुद्दा म्हणजेच प्रयोगातील समस्येचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉब्लेम इन एक्सपेरिमेंट हा मुद्दा शिकणार आहोत. मानसशास्त्रीय प्रयोग म्हणजे नक्की काय याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. आज आपण मानसशास्त्रीय प्रयोगात समस्येच्या महत्त्वाबद्दल चर्चा करणार आहोत. आपण पाहणार आहोत की एक चांगली समस्या कशी संपूर्ण प्रयोगाला दिशा देत असते आणि प्रयोगाची यशस्वीता ही प्रामुख्याने समस्येवरच अवलंबून असते. मानसशास्त्र हा मानवी वर्तनाचा अभ्यास करणारा विषय आहे आणि म्हणूनच प्रयोग हे या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. आता मानसशास्त्रामध्ये मानवी मन आणि वर्तन यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. त्यासाठी विविध पद्धतींचा वापर करून डेटा गोळा केला जातो आणि कारण परिणाम संबंध अभ्यासले जातात. मानसशास्त्रीय प्रयोग हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून वर्तनाचे निरीक्षण करण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. जर आपण प्रयोगांचा विचार केला तर असं दिसून येतं की हे प्रयोग मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा देण्यासाठी उपयुक्त आहेत. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रयोगात समस्या का महत्त्वाची आहे. आता समस्या हा घटक अभ्यासत असताना संशोधकाने कोणत्या विषयावर संशोधन करायचे आहे हे सर्वप्रथम निश्चित करावे लागते. त्या विषयावर संशोधन करायचे आहे त्या विषयावरील संशोधनाची दिशा स्पष्ट होण्यासाठी समस्या सूत्र महत्त्वाचे आहे. समस्या सूत्र हे संशोधकास माहिती संकलित करण्यासाठी तसेच कार्यक्षेत्राची निवड करण्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणून संशोधन प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणून समस्येकडे पाहिले जाते. समस्येमुळे प्रयोगाला एक दिशा मिळते आणि प्रयोगाशी संबंधित साहित्य शोधण्यास मदतही होते. त्याचबरोबर प्रायोगिक आराखडा तयार करण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे सुद्धा समस्येमुळे समजते. परिणामांची व्याख्या करण्यास समस्या ही महत्त्वाची ठरत असते. म्हणून समस्येला प्रयोगाची पहिली पायरी म्हणून ओळखले जाते. संशोधकाने समस्येशी संबंधित वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचे वाचन, पूर्वसंशोधन, प्रत्यक्ष निरीक्षण, माहितीचे संकलन इत्यादी बाबींच्या संदर्भात हे समस्या सूत्र महत्त्वाचे ठरते. शास्त्रीय संशोधनात समस्या खूप महत्त्वाची आहे. समस्या ही विषय निश्चित केल्याशिवाय संशोधकास समजत नाही आणि समस्या ही प्रयोगाला विशिष्ट दिशेने घेऊन जाण्यासाठी मदत करत असते. थोडक्यात काय तर समस्या सूत्र किंवा विषयाची निवड न करता संशोधनाच्या मार्गावर वाटचाल करणे म्हणजेच होका यंत्राशिवाय समुद्रात जहाज चालवण्यासारखे आहे. थोडक्यात काय तर दिशाहीन असं संशोधन होण्याची शक्यता असते. म्हणून प्रयोगामध्ये समस्या महत्त्वाची ठरत असते. आता एक चांगली समस्या असण्यासाठी कोणकोणती वैशिष्ट्य आवश्यक असतात ते आपण पाहूया. कोणताही प्रयोग करत असताना समस्या अतिशय स्पष्ट असणे गरजेचे असते. यालाच प्रयोगाचा हेतू असेही म्हटले जाते. प्रयोगकर्त्याला ज्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढायची असतात तसेच प्रयोगातून काय साध्य करायचे आहे या संबंधी
कथन करायचे असते. उदाहरणार्थ, जेव्हा वय वाढल्यास लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते का, याविषयी संशोधन करायचं असेल तर प्रामुख्याने आपल्याला समस्या ही विशिष्ट दिशा दर्शवणारीच असली पाहिजे. समस्या ही क्लिष्ट प्रकारची असता कामा नये, तर ती अगदी स्पष्ट आणि विशिष्ट दिशेने जाण्यायोग्य असली पाहिजे. दुसरं चांगल्या समस्येचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परीक्षण योग्य, मेजरेबल. कोणतीही समस्या घेतली तर तिचं मापन करता आलं पाहिजे आणि मापन करता आलं तरच ती समस्या योग्य आहे असं समजलं जातं. समस्या ही प्रयोगाच्या हेतूशी संबंधित असायला हवी आणि समस्या ही नवीन असायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन असायला हवी, कारण एकदा प्रयोग करून झाल्यावर त्याचं स्पष्टीकरण मांडल्यावर त्यामध्ये अधिक संशोधनात भर घालण्यासाठी नवीन समस्येची गरज असते. आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे समस्या निश्चितीची प्रक्रिया. आता समस्या निश्चित करण्यासाठी 3 घटक जास्त महत्त्वाचे असतात. एक म्हणजे साहित्य समीक्षा. साहित्य समीक्षा म्हणजेच काय की यापूर्वी अशा समस्येशी संबंधित काही प्रयोग झाले असतील तर त्या प्रयोगांचा अभ्यास करणे. समस्येशी संबंधित घटक ज्या ज्या वेळेस मानसशास्त्रज्ञांनी सिद्ध केले असतील त्या समीक्षा साहित्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर इतर संशोधकांशी चर्चा करणंही खूप महत्त्वाचं आहे. इतर संशोधकांशी चर्चा केल्यामुळे वेगवेगळे विचार हे अधिक सुस्पष्ट समस्या मांडण्यासाठी कार्यरत होतात. अन्यतः एकच व्यक्ती जेव्हा समस्या ठरवते तर कदाचित एकदिशीय असे त्याचं विचार असतात आणि त्याचा समस्येवर परिणाम होतो, पर्यायाने प्रयोगावरही परिणाम होतो. तसंच समस्या निश्चित करण्यासाठी स्वतःचे अनुभवही खूप महत्त्वाचे असतात. असे अनुभव असल्यामुळे आपण समस्या अधिक चांगली मांडू शकतो. त्यामुळे स्वअनुभव, पूर्वानुभव आणि इतरांची मदत ह्या गोष्टी समस्या निश्चितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. मनमानस ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण मानसशास्त्राच्या विविध विषयांचा अभ्यास करणार आहोत. या चॅनलवर मानसशास्त्राच्या विविध घटकांशी संबंधित तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल क्लासरूमची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करून तुम्ही गुगल क्लासरूमला जॉईन व्हायचं आहे. गुगल क्लासरूममध्ये या टॉपिकशी संबंधित सखोल नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर विविध मॉक टेस्टसुद्धा असणार आहे, जेणेकरून तुम्ही शिकलेला अभ्यासक्रम तुम्हाला किती समजला आहे हे तुम्हाला लगेच ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे. मार्क्सही तुम्ही टेस्ट सबमिट केल्याबरोबर तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे अभ्यास घटकाचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी ह्या गोष्टी मदत करतील. त्याचबरोबर काही शंका असल्यास आपण गुगल मीटद्वारे भेटणार आहोत. या सर्व माहितीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतंय. धन्यवाद. ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.